थंडी सुरू झालं ना की सर्दी खोकला सुरू होतं आणि त्याच्यावरती रामबाण उपाय हा मार्केटमध्ये आलेलाच असतो, म्हणजे तो म्हणजे आवळा. मग आवळ्याला घरी आणायचं आणि मस्त असे आवळा शॉट्स बनवायचे. तर बघा चला करूया. तर ह्याच्यासाठी काही नाही, आवळा स्वच्छ धुवून ठेवलं, त्याला छान मस्त वाफवून घेतलं. 15 मिनटं लागले वाफवून घ्यायला स्लो फ्लेमवरती. आणि त्याच्यानंतर ते बियापासून सेपरेट होतात ना, तेव्हा ते काढून घ्यायचे, थंड करायचे, बिया सेपरेट काढायच्या आणि छान असे बारीक बारीक तुकडे करून आवळ्याचे त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि ती पेस्ट एका कढईमध्ये मी ओतून घेतली आणि छान त्याला परतून घेतलं बघा. आणि ह्याच्यामध्ये अशी कन्सिस्टन्सी झालं की त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आहे मी. जेवढा पेस्ट होतं त्याला थोडंसं कमी गूळ ॲड केलं आहे. त्याच्यानंतर छान ते मिक्स एकजीव करून घ्यायचं आणि ही कन्सिस्टन्सी येते, म्हणजे त्यातलं पाणी कमी होतं आणि ते थोडंसं कढई सोडायला सुरुवात करतं. तेव्हा त्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेतले. त्याच्यामध्ये साधं मीठ टाकल्यानंतर काळं मीठ टाकले आणि काळी मिरीची पावडर टाकली थोडीशी, म्हणजे त्याने टेस्ट एन्हान्स होते आणि ते आपल्या हेल्थसाठी पण खूप बेनिफिशियल आहे. तर त्याच्यानंतर परत थोडंसं तूप टाकलं मिक्स करून, म्हणजे त्याने पूर्ण असं ते कढई सोडतं आणि एक छान त्याला टेक्स्चर येतं. त्याच्यानंतर मग ते काढून घेतलं, थंड करून घेतलं. मग त्याचे छोटे छोटे शॉट्स बनवले, म्हणजे लाडू बनवले आणि त्याला शुगरमध्ये आपले थोडंसं पावडरमध्ये शुगर पावडरमध्ये कोट केलं.